देखणे आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणाऱ्या स्पर्धेचं आयोजन आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आर्यन चषक 2025 ची आजची दुसरी रात्र आहे. मॅचला सुरुवात. एका बाजूला नाणेफेकीची कौलची माहिती काय आहे. टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठ नायरोली आणि टॉस जिंकला टीम स्वराज्य प्रतिष्ठ नायरोली या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये बॅट्समन सूरज आणि सुमित ही स्ट्रायकर जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पार्थ तयार. पहिला बॉल दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय आजच्या रात्रीतला. एका बाजूला टीम आहे क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे स्वराज्य प्रतिष्ठ नायरोली. पहिलाच बॉल पंचाने स्पष्ट नकार दिला. दिशेसाठी हा व्हाईट बॉल आहे. 3 बाजूला चौकार आहे. हा डॉट आलाय. 3 साईडला सर्कल चौकार म्हणजे काय आहे. जो काळा पडदा लावलेला आहे त्याला बॉल जरी डायरेक्ट लागला किंवा कार्पेट लागला हा व्हाईट बॉल आहे म्हणजे पुन्हा टाकावा लागेल तरी चौकार आहे. कॅच घेताना बॉल हाताला स्पर्श करून डायरेक्ट बाहेर गेला तर एक सिंगल धाव आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि टॅप जरी तुम्ही केलात आणि तोही टॅप काळ्या पडद्याच्या वरतून गेला तरी एकच धाव आहे. चौकार फक्त तुम्हाला काळ्या पडद्याला ज्यावेळेस बॉल लागेल बाउंड्री लाईनला त्याच वेळेस मात्र तो चौकार असेल. मग तो डायरेक्ट लागू किंवा एक टप्पा लागू. धावा आहेत धावफलकावरती 2. एका बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला बॅटिंग करणारा टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे. पुढील बॉल प्रगतीपथावरती येतोय. गोलंदाज तयार होतील पार्थ. खोलवर पद्धतीचा हा बॉल. त्याचबरोबर दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू घेता येईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे वापरता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. रिव्ह्यू सिस्टम देखील खेळाडूंसाठी उपलब्ध आहे आणि रिव्ह्यू असणार आहे नो बॉल आणि रनआउट. यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. सूरज आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये सुमित आहेत. सेकंडला सूरज तयार. एक आक्रमक फलंदाज. एका बाजूला पार्थ. पहिले षटक हातात आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. हा डॉट आलाय. वेग चांगला होता बॉलच्या पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेलेला बॉल डॉट येतोय. निर्धाव बॉलची सांगता. पार्थ पुन्हा तयार. चांगला वेग आहे आणि वेगावरती स्वार होत आहेत. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागितली दात. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. चातुर्य फार महत्वाचं होतं. चपळता ही फार महत्वाची होती आणि तीच या दोन्ही फलंदाजांनी दाखवली. सहजरित्या ही धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 4 धावा बिनगडी बाद. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे प्रथम बॅटिंग करणार. चला टीम गर्जना कोपरखेरणे सक्षमेट सानपाडा. आपल्या टी शर्ट आपण घेऊन चला. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी टीमला टी शर्ट दिले जाणार आहेत. त्यासाठी टीम सक्षमेट सानपाडा गर्जना 11 कोपरखेरणे आपण आपले टी शर्ट स्वीकारावे. डावकुरे हाताचे फलंदाज सुमित आहेत. टप्पा पडल्यानंतर हाई बॉल त्यांना प्रभावित करतोय. आला तो डॉट. मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे तब्बल 4 बिना गडी बाद. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे. पार्थ तयार शेवटचा बॉल घेऊन. जबरदस्त बॉल. स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. त्रिफळाची उजवी वाकवली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 4 गडी गमावलेला आहे तो 1. चला घाई करा. जबरदस्त असा बॉल. धावसंख्या आहे 4. 1 गडी बाद. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आर्यन आलेले आहेत तर गोलंदाजीसाठी साहिल ओव्हर नंबर 2 सांभाळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये सूरज आहेत.
सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून मैदानाच्या आतमध्ये त्यांनी तळ ठोकलेला आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये साहिल तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर वेगाने टाकलेला बॉल, पंचांनी सांगितले की दिशा आहे खराब, हा आलेला आहे तो वाईट, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, हा नो बॉल आहे. +1 अशा 2 घेऊया. युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा आदरणीय अमित दादा चौगुले साहेबांचं आगमन होणार आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. स्कोरबोर्डला पुढे नेऊया. स्कोरबोर्ड आहे 7. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025 चा हा थरार. जबरदस्त असं आयोजन, त्याचबरोबर ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा अमित दादा चौगुले यांचं आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं करत आहोत. आर्यन चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा आदरणीय अमित दादा चौगुले यांचं आगमन आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं सहर्ष करत आहोत स्वागत. ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा अमित दादा चौगुले यांचं आगमन आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आर्यन चषक 2025 आजची दुसरी रात्र आहे. काल 12 संघ खेळल्या, 6 संघ खेळत आहेत. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. काल जर आपण पाहिलं तर खुल्या गटाई संघ होते, मुंबईच्या उपनगरांमधून हे संघ आले होते. आज जर आपण पाहिलं, क्षेत्ररक्षक गडबड करतायत क्रिकेटमध्ये, गलफान पडला नाही, थारा चुकीला नाही, माफी, बॉल सीमा पार चौकार. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमसाठी हा दमदार चौकार आलेला आहे. बॅटिंग करताना सूरज यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 11. काल या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि त्या उद्घाटन समारंभासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली होती, आदरणीय अमित दादा चौगुले साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला काल लाभली होती. आणि आज या मुख्य व्यासपीठावरती युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा अमित दादा चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया, एका बाजूला संघ आहे कोपरखेरण्याचा क्रिशा स्पोर्ट आणि एका बाजूला ऐरोलीचा स्वराज्य प्रतिष्ठान. बॉलर तयार, उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईट, दिशा आहे खराब. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सूरज गायकवाड, आर्यन ग्रुप संस्थापक अध्यक्ष आणि युवा सेना संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा यांचे सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे आता 13 धावा, 1 गडी बाद. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहेत आर्यन. प्रयत्न हाच होता की पुढे जाऊन खेळायचं आहे, बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचायचं आहे, परंतु पोहोचता आलेला नाहीये. हा आला तो डॉट. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये साहिल चांगली गोलंदाजी करतायत. काही बॉल महागडे, काही बॉल चांगले, परंतु प्रथम बॅटिंग करताना मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावावाच लागेल. बॉलर तयार, टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, एकच सिंगल धावेल. 3 साईड चौकार आणि 3 साईड चौकार. कार्पेटचा फटका फार महत्वाचा आहे, ग्राउंड शॉट फार महत्वाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा आहे धावफलकावरती 14, 1 गडी बाद. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे प्रथम बॅटिंग करताना. चला गर्जना कोपरखेरणे आणि समक्ष 8 सानपाडा आपले टी शर्ट आपण घेऊन चला. सक्षम 8 सानपाडा, गर्जना कोपरखेरणे आणि सक्षम 8 सानपाडा आपण टी शर्ट आपले स्वीकारा. चला काळा पडदा ज्या प्रेक्षकांनी पकडलेला आहे, लहान मुलांनी त्यांना विनंती आपण सोडा, कारण ती बाउंड्री लाईन आहे, त्याला बाउंड्री आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सहभागी टीमला टी शर्ट दिले जात आहेत. पण आर्यन चषक 2025 आयोजन आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाच्या माध्यमातून याच कोपरखेरण्याच्या नगरीमध्ये थाटामाटामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. आर्यनचा राजा या नावाने प्रसिद्ध असणारं
आर्यनचा राजा. आणि याच ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. जेव्हा जेव्हा आपण आर्यन ग्रुपबद्दल चर्चा करतो, मग लॉकडाऊनचा काळ असेल, या लॉकडाऊनच्या काळामध्ये या आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं काम उल्लेखनीय राहिलं होतं. आरोग्य शिबिराचं आयोजन असेल गणेश उत्सवाच्या माध्यमातून, म्हणजे या प्रकारच्या शिबिरांचं आयोजन, क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन आर्यन ग्रुप. संकेतजी पवार यांनाही विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आर्यन ग्रुपबद्दल आपण चर्चा करतोय. बरेचसे उपक्रम आर्यन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये नितीन. या बॉलच्या पाठीमागे नजर हुकून धरले. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. चला स्पीडअप करा. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आर्यन चषक 2025. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन. आर्यन चषक 2024चा आपण आस्वाद घेत आहोत. याही वर्षी एक जबरदस्त आयोजन आहेत. सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अगदी 5.5 फुटाची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाला आहे. द्वितीय तृतीय क्रमांक. प्रगल्भाचं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, मैदानाची सजावट चांगली आहे, पूरक प्रकाश, असं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. बॉलर तयार. गोलंदाज नितीन, स्ट्रायकर एंडला बॅट्समन आर्यन. प्रतिभा आहे आर्यन यांच्याकडे, क्षमता आहे, कौशल्य चांगल्या प्रकारे आहे, परंतु त्याचा आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. एका बाजूला नितीन. ओव्हर नंबर 3. बॉलर तयार. पायांवरती असणारा बॉल आपल्याच फलुतूमध्ये अडवलाय. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंग करताना सूरज यांना आता चमक दाखवावी लागेल, कारण षटक क्रमांक 3 आहे आणि या षटकामध्ये बॅटिंग करताना धावसंख्येची भूक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल आणि ती क्षमता आहे. सूरज बॅटिंग में तयार होत आहेत. एका बाजूला नितीन हा पुढील बॉल घेऊन तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. या बॉलला सन्मान दिलाय पाठीमागच्या बाजूला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. पायांवरती असणारा हा बॉल. तब्बल धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 17. गडी गमावलेला आहे तो 1. चला घाई करा, आपण वेळ घेताय. आणि टीम गर्जना कोपरखेरणे आणि सक्षम 8 सानपाडा आपले टी शर्ट आपण स्वीकारावे ही विनंती आहे. आपण जर आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. आपले टी शर्ट आपण घ्या. प्रत्येक टीम जी या स्पर्धेमध्ये सहभागी होते ना, त्या टीमला टी शर्ट आहे. टॅप केलाय, खेळाडू आहे समोरच्या बाजूला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि याच्यावरती समाधान मानावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही गोष्टी अशाही असतात ना, त्या गोष्टींवरती आपल्याला समाधान मानावं लागतं. आणि इथे पहा, या 2 फलंदाजांनी फक्त एकाच जाबेवरती समाधान मानलेलं आहे. आणि सर्व टीमला आपण आता टी शर्ट प्रदान केलेले आहेत जे आज खेळणारे संघ आहेत. बॉलर तयार. फटका जोरकस खेळलाय. बॉल सीमा रेषा तोडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल सीमा पार. 4 धाबा चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. याच प्रकारचे टोले चांगल्या प्रकारे खेळावे लागतील. टप्पा पडला, त्यानंतर बॉल लावून साईडला वळवलं. सरळ 4 धाब्यांसाठी. हा पुन्हा त्याच बाजूला खेळलेला फटका. फक्त आता मिळेल ना ती फक्त एकच सिंगल धाव. धावा आहे धावफलकावरती आता 23-23. प्रथम बॅटिंग करणारी टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमने बनवलेले आहेत. पण गिअर बदलणं किती महत्त्वाचं आहे, धावसंख्येचं प्रलोभन ठेवणं किती महत्त्वाचं आहे. कारण प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठणं हे प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम असतं. पायांवरती असणारा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला.
आणि प्रथम जो संघ गोलंदाजी करतो ना त्या संघाचं काम काय असतं की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. रनआउटसाठी आता रेफर केलेला आहे, हा निर्णय रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग टीमने. जर सक्सेसफुल झाला तरच कंटिन्यू राहील, अन्यथा इथून पुढे बॉलिंग टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला आहे. आर्यन चषक 2025 आपण जिचा आस्वाद घेत आहोत आणि आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाबद्दल आपण नेहमी चर्चा करतो. आर्यनचा राजा आणि या आर्यनच्या राजाची जो आगमन सोहळा असतो किंवा विसर्जन सोहळा असतो किंवा तो 11 दिवसाचा जो माहोल असतो ना तो जबरदस्त असतो. आणि आर्यन चषक 2025 आता आपण अनुभवत आहोत. आपण आर्यनच्या राजाबद्दल चर्चा करतोय. त्याचबरोबर बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री नंदू शेट्टे यांचे आगमन आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान अशी विनंती आहे. नंदू दादा शेट्टे यांचं आगमन आहे. बाळगोपाळ मित्रमंडळ. या इनिंगमध्ये टॉससाठी यायचं आहे. गर्जना कोपरखेरणे आणि सक्षम 8 सानपाडा यानंतर आपला टॉस केला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. बॅट्समन नोट आउट आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 24. शेवटचे 6 बॉल. चला घाई करा. टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेर आणि टीम स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली आपण वेळ घेऊ नका. अंतिम षटक त्यांच्या नावी आहे. वैभव. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सूरज तयार होतील. लेग स्पिन केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं. अंपायर कॉल वाईट +1 अशा 2 धाबा. पण दिशेला फार महत्व आहे. जीवनाला जर दिशा नसेल तर जीवनाची दूरदशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्ये गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. चांगल्या दिशेने गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार. वैभव राईट आर्म राऊंड द विकेट. लेग स्पिनचा हा मारा. समोर आहे सूरज. पायांचा वापर करत पुढे गेले. स्टंपिंग आउट. पुढे गेले. पुन्हा माघारी यायला जमलं नाही. पदलालित्य होतं, फक्त बॉलच्या मिनिटपर्यंत पोचू शकले नाही. आणि एक चांगली स्टंपिंग यष्ट्यांच्या पाठीमागे संकेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जेव्हा जेव्हा आढावा घेतो ना की महेंद्रसिंग धोनी हे असे यष्टिरक्षक आहे की ज्यांच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद स्टंपिंग कुणी केली तर ते भारतीय टीमचे महेंद्रसिंग धोनी आहेत. म्हणजे 0.08 म्हणजे एका मिनिटामध्ये 60 सेकंद. एका सेकंदामध्ये 1000 मिलीसेकंद आणि त्या 1000 मिलीसेकंदाचा भाग म्हणजे 80 बाबा भाग आहे. आपली डोळ्याची पापणी लावते ना 300 मिलीसेकंदाचा वेळ लागतो. म्हणजे किती जलद गतीने महेंद्रसिंग धोनी यांनी स्टंपिंग आउट केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया ज्यांचं आगमन होत आहे. बाळगोपाळ मित्र मंडळ आदरणीय श्री नंदू दादा शेट्टे यांचं आगमन होत आहे. दादांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा. बॉलर तयार. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. सत्तावीस आणि आउट होऊन फलंदाज माघारी जातील. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. साग्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. चला दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. टीम
गर्जना कोपरखेन आणि सक्षम 8 सानपाडा. वैभव तयार, शेवटचे काही बॉल घेऊन हा बॉल सोडून दिलाय. स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये अंपायर कॉल वाईट आणि विकेटचं पतन. पण आयुष असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि ते आपल्या विकेटची तडजोड केली एकाला माघारी यावं लागतंय. पायांचा वापर करत पुढे गेले, बॉल ऑन साईडला खेचलाय. पण तिन्ही बाजूला सर्कल चौकार आहे. अंडरम क्रिकेटमध्ये कार्पेटच्या फटक्याला आता मोठं महत्त्व आहे. एक काळ असा होता ना या क्रिकेटमध्ये की टॅप फटक्याला मोठं महत्त्व होतं. आता पहा काळ बदलला, किंबहुना स्पर्धांचं स्वरूप बदललं आणि कशा प्रकारचं स्वरूप आलंय तर ग्राउंड स्ट्रोकला 4 धावा आहेत आणि या 4 धावा येत आहेत. मिळाला मोका, दिला या बॉलवरती ठोका, सरळ 4 धावेंचा एक प्रतिभावंत फटका. स्ट्रायकर एंडला आर्यन तयार, एक प्रतिभावंत खेळाडू. पायांचा वापर करत पुढे गेले, आपल्या क्रीजमध्ये अगदी तत्परतेने आले. अंपायर कॉल वाईट, दिशा खराब. धाबा आहे धावफलकावरती तब्बल 34. बॉलर वैभव तयार, स्ट्रायकर एंडला आर्यन. रंगलेली एक रोमांचक मॅच आणि इथे पहा एकाला माघारी यावं लागेल. पहिला डाव समाप्त होतोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरने या टीमने बनवलेल्या आहेत धावा. तर धावफलकावरती आहेत तब्बल 34 बनवायच्या आहेत. 35 टीम स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली या टीमला आपण करूया टॉस. गर्जना कोपरखेरने विपक्ष सक्षम 8 सानपाडा आपल्यामध्ये होतोय टॉस. आपण रिपोर्टिंग करा. टीम गर्जना आपण आलात का? आपला टॉस होत आहे. टीम गर्जना आपण आला असेल तर आपण टॉससाठी या. तीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. घर बसल्या जर आपल्याला ही स्पर्धा पाहायची असेल तर यूट्यूबवरती आपण जा आणि cricklive.in या चॅनलला आपण सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण या चॅनलवरती येणारे व्हिडिओ जर तुम्हाला सर्वप्रथम पाहायचे असेल तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या स्पर्धेचा आपला आस्वाद घ्यायचा आहे तर यूट्यूबवरती जा, सर्च करा cricklive.in. तुम्हाला आर्यन चषक 2025 घर बसले आपल्या सेल फोनवरती पाहता येईल. जे प्रेक्षक आम्हाला cricklive.in या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा बघूया आणि पाहूया या मॅचची रंगत. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. आर्यन चषक 2025 विजयासाठी धावा आहेत 35, येणारे बॉल आहेत 24. बॅट्समन तयार. साहिल आणि आबी ही जोडी. पहिलाच बॉल नकारात्मक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाज संकेत. संकेत पहिलाच बॉल नकारात्मक टाकतात. एका बाजूला स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात बॅट्समन आबी तयार. तोला मोलाचे खेळाडू एकामेकांसमोर कसलेले आहेत, रुजलेले आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. 35 धावांचं लक्ष. स्ट्रायकर एंडला आबी तयार. पायांचा वापर करत पुढे गेले, पायाला भेदणारा बॉल पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. पण तिन्ही बाजूला समोर चौकार आहेत. जी वाईड लाईन आखलेली आहे त्याच्या पुढून काळ्या पडद्याला बॉल कुठेही लागला तर तो चौकार आहे. मग तो डायरेक्ट लागो किंवा एक टप्पा लागो. सोडून दिलाय, पुढे गेले होते, पुन्हा पाठी आले. अंपायर कॉल वाईट. दिशा फार महत्वाची आहे. दिशेवरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल. चांगली
गोलंदाजी संकेतानं करावी लागेल. हा पुढील बॉल. पायांचा वापर करत पुढे गेले, परंतु यावेळेला काय घडलंय तर या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 धाबा मिळतील 2. या धाबा धावफलकावरती येत आहेत. चला आपण टॉस करूया. गर्जना विपक्ष सक्षम 8 सानपाडा अशी होणारी मॅच आहे आणि या लढतीचा आपण करत आहोत तो टॉस. गर्जना 11ने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा बॉल वाईड आहे. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब या बॉलची. बॉलर तयार. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. या गोष्टी टाळाव्या लागतील कारण 35 धावांचा बचाव करताना तुम्हाला वारंवार या चुका करून चालणार नाही. चुका आयुष्यामध्ये किंबहुना क्रिकेटमध्ये या पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. कारण चुका आणि त्या चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. चुका सुधरवणं हे चांगल्या जीवनाचं एक चांगलं लक्षण आहे. त्याच्यामुळे चुका फार कमी कराव्या लागतील. आणि अखेरकार या बॉलने सीमारेषा तोडली. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धावांसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. कठीण काळात लढत राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष ही अशी गोष्ट आहे ना. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाब येते. आपण संघर्षाबद्दल चर्चा करतोय. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग कधी येत नाही. आणि जीवनामध्ये सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. आणि ते पहिल्या विकेटचं पतन. पहा बाउंड्रीचा काळा कपडा कोणी खाली घेणार नाही. लहान मुलांना खास करून विनंती आहे कारण ती बाउंड्री लाईन आहे. तुम्ही कपडा खाली घेतला तर तिकडे जर बॉल गेला तर मात्र आयोजकांना प्रश्न पडले की त्या बॉलवरती धावा किती द्यायच्या. त्यासाठी प्रेक्षकांना विनंती आहे की आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. आपण फक्त सहकार्य करा. आपण सर्वजण क्रिकेट या खेळाचा आस्वाद घेऊया. खेळ अंटरमचा असो किंवा खेळ ओरमचा असो किंवा खेळ T20चा असो किंवा कसोटीचा असो किंवा वन डे क्रिकेटचा असो. आपला क्रिकेट हा खेळ आवडतो आणि त्याचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर आता अंडरम क्रिकेटला एक चांगलं वलय प्राप्त होत आहे. टेनिस बॉल क्रिकेटला ज्या प्रकारचं ग्लॅमर मिळालेलं आहे ओरम क्रिकेटला, आता त्याच प्रकारे अंडरम क्रिकेट देखील आता ग्लोबल होत आहे. त्यालाही ग्लॅमर प्राप्त होत आहे. या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पहा. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या भेटीला अंडरम क्रिकेटमध्ये येतात आणि याचमुळे की काय आता अंडरम क्रिकेटचं ग्लॅमर आता वाढत चाललेलं आहे. एक काळ असाही होता की अंडरम क्रिकेटचा फार आता कमी स्पर्धा होत होत्या, परंतु पहा आता अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा या दर्जेदार होत आहेत. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आयोजन समिती नेहमीच राहिल्या. धावसंख्या आहे धावफलकावरील तब्बल 13. एका ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद 13. विजयासाठी लक्ष आहे ते 35 धावांचं म्हणजे इथून पुढे बनवाव्या लागतील. येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण शिल्लक राहिलेलं आहे 22 धावा. येणारे 18 बॉल 22 धावांची गरज आहे. 18-22चा थरार. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज साहिल. समोर खेळलेला फटका एकच सिंगल धाव मिळेल. बनवायचे आहेत आता 21 धावा. येणारे बॉल शिल्लक आहे 17. 17-21चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे. गोलंदाजीचा कस लागणार आहे. गोलंदाजी बहारदार करावी लागेल. गोलंदाजीमध्ये वजन असलं पाहिजे, लकब असली पाहिजे. हा बॉल सोडून दिलाय. त्याच्यावरती +1 जर आली तर मात्र या गोष्टी आता इथून पुढे टाळाव्या लागतील. वारंवार चुका करून चालत नाही. या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. स्वतःचं आत्मपरीक्षण आज करावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. कारण ही वेळ पुन्हा नाही आणि येणारी वेळ कशी हे सांगता येणार नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करणं फार महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केले. संघासाठी काही धाबा वाचवलेले आहेत. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है.
दोन्ही फलंदाज एका सेंडला समजण्या पलीकडचं क्रिकेट एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल दुसरा. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली या टीमला. समोरच्या बाजूला फटका चांगला, क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं. म्हणजे ज्या गतीने फटका खेळला त्याच वेगाने फेकी झाली. म्हणजे अगदी तत्परतेने, चपळतेने, चातुर्याने. धावा धावफलकावरती आहेत 17 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल झालेले आहेत या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या 18 आहे. आपण करेक्शन करूया. बॉलर तयार. फटक्याला सन्मान दिलाय. या बॉलला एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रकाश जोतामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा पूरक प्रकाश आहे. म्हणजे फ्लड लाईट्स अंडरम क्रिकेटमध्येही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पूरक प्रकाशामध्ये खेळवली जाणारी ही आर्यन चषक 2025 ची भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि अखेरकार बॉल डायरेक्ट बाहेर मारलाय. विकेटचं होत आहे पतन. टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपर खेळण्या टीमला आणखीन एक सुयश इथे प्राप्त होत आहे. एका बाजूला पहा टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपर खेळण्या टीमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हो प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात, कारण प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. आणि ही शिडी तुम्हाला चढावी लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो. आणि तो प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. संदेश मैदानाच्या आतमध्ये फटका एका धावेचा खेळलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 15 आणि येणारे बॉल आहेत 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 15. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है. राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है. हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागेल. क्रिकेटचा रंगला एक चांगला संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला आणलं जाईल गोलंदाजी मार्क वरती या षटकासाठी. कोण षटक हाताळणार? 12-15 ची गरज. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. गोलंदाज आर्यन ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला. प्रतीक तयार. नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे, हाताळावा लागणार आहे.
नो बॉल आपण ज्यावेळेस या बॉलची चर्चा करतो या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण ही वेळ वाटण्याची नाहीये तर ही वेळ वाचवण्याची आहे. एका बाजूला धावा कशाही येऊत परंतु त्या येणं महत्वाचं आहे आणि त्या मैदानाच्या आतमध्ये आज कुठाव्या लागतील. पायाला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. आर्यन चषक आपण सर्वजण अनुभवत आहोत, आस्वाद घेत आहोत. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे. जशी ही स्पर्धा पुढे जाईल तशी या स्पर्धेला अजून गर्दी वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण प्रत्येकाला क्रिकेट म्हटलं ना की प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा खेळ. बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. भारतामध्ये क्रिकेट या खेळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध झालेला टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आणि त्या खेळाचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 21 आणि फलंदाज इथे रनआउट झालेले आहेत. आता पुढील बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. पायांचा वापर केलाय, समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 23 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि बॉल झालेले आहेत या ओव्हरमध्ये 3 बॉल, म्हणजे इथून पुढे 9 बॉल शिल्लक आहेत. अजूनही बॉल टर्न करू शकले नाही. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, म्हणजे टप्पा पडल्यानंतर बॉल कुठेतरी लेग स्पिन करायचा होता. अंडरम क्रिकेटमध्ये तुम्ही एक लेग टर्न करू शकता, एक ऑफ टर्न करू शकता, म्हणजे या प्रकारचं अंडरम क्रिकेट आहे. शतरक्षक आले आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावले आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया बाळगोपाळ मित्र मंडळाचे नंदू दादा शेट्टी यांना विनंती आहे की आपण दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर अंकुशजी मयूरकर यांचे आगमन आहे, त्याचबरोबर मसूदकर माफ करा त्यांचे आगमन आहे आणि नदीम शेख यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. अंकुशजी मसूरकर यांनाही विनंती आहे आणि नदीम भाई शेख यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर नंदू दादा शेट्टी यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. बॉलवर तयार, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. नो बॉल आणि विकेट आहे. बॉल काउंट आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा, म्हणजे अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत धावा. ते टार्गेट आहे अजूनही 8चं. 6 बॉल 8ची गरज. टीम मीटिंग बोलवलेली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकतं का तर नाही. 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो आणि ती टीम मीटिंग बोलवली आहे. कुणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी द्यायची अंतिम षटकाची. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही, तर आज प्रयत्नवादी व्हावं लागेल. प्रयत्नांची उंची आज वाढवावी लागेल. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना, वहां नसीब को भी झुकना पड़ता है आणि ते प्रयत्न सर्वोत्तमच करावे लागतील. 6 बॉल 8ची गरज. बॅटिंग मध्ये आहेत नितीन आणि त्यांच्या सोबतीला संदेश. नितीन संदेश या जोडीवरती फार मोठा दारोमदार. अंतिम ओव्हरसाठी क्रिशा स्पोर्ट्स कोपरखैरणे या टीम कडून यश. 6-8चा थरार. पहिला बॉल नजर रोखून धरली आहे
आता 6 बॉल 7ची गरज आहे. या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. ज्या गोष्टींमुळे तुम्ही तरबेज आहात ना, त्याच गोष्टी आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 7 हे समीकरण या मॅचमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. आपलं भविष्य मित्रांनो आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधीही कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि याही मॅचमध्ये जिंकायचं आहे ना, तर मेहनत ही करावीच लागणार आहे. मेहनत ही अशी गोष्ट आहे, नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करू शकते आणि ती मेहनत आज करावीच लागेल. मेहनत जर प्रामाणिक असेल ना, तर यशालाही पर्याय उरत नाही. बॉलर तयार, यश. चला आपण वेळ घेऊ नका, आपण घाई करा. आपण वेळ घेताय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तयार होतील. संदेश फार मोठा दारोमदार. 6 बॉल 7ची गरज. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल लेग स्पिन. एक सिंगल मिळेल. 5 बॉल आणि धाबा बनवायच्या आहेत विजयासाठी. ते समीकरण आहे आता 6 धावांचं लक्ष अजून शिल्लक आहे. येणारे बॉल 5. संदेश तयार. बॉलर साग्यांचा हा बॉल आणि हा बॉल ज्या प्रकारे टाकलाय वाईट +1. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाबा विजयासाठी बनवायचे आहेत 4. म्हणजे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. या गोष्टी टाळाव्या लागतील. चुका करून चालणार नाही. सामना अजूनही जिवंत आहे. फक्त या मॅचमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. आता 5 बॉल 4ची गरज. कधी मॅच या बाजूला कधी त्या बाजूला डायरेक्ट हिट होईल का? विकेट फार महत्वाच्या आहेत. एक सिंगल मिळाले म्हणजे 4 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत. 3ची गरज. 4 बॉल 3 धाब्यांची गरज. जबरदस्त रंगलेली मॅच. असं म्हटलं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्नच करावाच लागेल. धाव बचाव क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 2 खेळाडू पुढे बोलवलेले आहेत. 4 बॉल 3ची गरज. साग्या तयार. आज साग्यांना आपली प्रतिभा दाखवावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव आलेली आहे. अजूनही 2 बनवायचे आहेत. येणारे बॉल 3 आहेत. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज ती वेळ आहे, काहीतरी करून दाखवावं लागेल साग्या यांना, कारण 3 बॉल आहेत आणि 2 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला आता तयार होतील बॅट्समन नितीन. 3 बॉल 2ची गरज. चांगली बॅटिंग केली आहे, परंतु चांगली बॉलिंगही करावी लागेल आज. टॅप केलाय. धाव मिळेल का? हो, मिळाली आहे. आता एका धावेची गरज आहे. येणारे बॉल 2. अशी रंगलेली एक रोमांचक मॅच आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. अरे हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलू शकते, फक्त लढत राहावं लागेल. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला. 2 बॉल 1. मॅच जिवंत राहील का? क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे आणि एका बाजूला संघ आहे ऐरोलीचा स्वराज्य प्रतिष्ठान. अशी लढत. 2-1चा थरार. साग्या तयार. काय चमत्कार करतील का? आणि हो, करावाच लागेल आज. पायांचा वापर. रनआउटसाठी संधी आणि अखेरकार ओंजळीमध्ये आलेली मॅच. क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे या टीमच्या ओंजळीमधून निघून गेलेली आहे आणि टीम स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली या टीमने सामना जिंकलेला आहे. चला, टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे आपलं सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं अशी विनंती आहे. टीम क्रिशा स्पोर्ट्स कोपरखेरणे आपलं सन्मान चिन्ह आपण स्वीकारा.
त्याचबरोबर एक पारितोषिक सामना सुरू होण्या अगोदर आलेला आहे कुमार भोर यांच्या वतीने गर्जना 11च्या खेळाडूंसाठी पारितोषिक आहे 3 चौकारासाठी 500 रुपये. आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत ज्यांची उपस्थिती